स्वातंत्र्यासाठी येथे एकत्र आलो आहोत. 15 ऑगस्ट 1947 हा दिवस आपल्या इतिहासातील सुवर्णाक्षराने लिहिला गेलेला दिवस आहे, जेव्हा आपल्या भारत भूमीला ब्रिटिशांच्या राजवटीतून पूर्ण स्वातंत्र्य मिळाले. हा दिवस फक्त एक सुट्टीचा दिवस नाही, तर हा दिवस आहे आपल्या स्वातंत्र्य क्रांतिकारी आणि वीर जवानांनी दिलेल्या बलिदानाची जाणीव करून देणारा दिवस. या खास प्रसंगी मी राजेंद्र महेश काटकर तुमच्या समोर माझ्या मनातील काही विचार, भावना आणि कृतज्ञता घेऊन उभा आहे. यामधून आपण सगळ्यांनी स्वातंत्र्याचं खरं मूल्य, आपल्या जबाबदाऱ्या आणि देशप्रेम यांचा विचार करायला हवा. स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी भारत जवळजवळ 200 वर्ष ब्रिटिशांच्या आधिपत्याखाली होता. त्या काळात भारतीयांनी खूप यातना सहन केल्या. शिक्षण, नोकरी, बोलण्याचं स्वातंत्र्य काहीच नव्हतं. पण आपल्या थोर नेत्यांनी हार मानली नाही. गांधीजींनी अहिंसेच्या मार्गाने, सुभाषचंद्र बोस यांनी सैनिक पद्धतीने आणि भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, चंद्रशेखर आझाद यांनी क्रांतिकारी पद्धतीने ब्रिटिश सत्तेविरोधात लढा दिला आणि आपल्या भारत देशाला गुलामगिरीतून मुक्त केले. आजही अफगाणिस्तान, सीरिया, युक्रेन, गाझा, इराण, पाकिस्तान आणि इतर अनेक देशांमध्ये युद्ध किंवा दहशतवादी हल्ले सुरू आहेत. तिथे लोक रोज मृत्यूच्या भीतीने जगतात, घर उद्ध्वस्त होतात आणि प्रत्येक दिवस शेवटचा असेल की काय अशी भीती असते. बॉम्बस्फोट, हल्ले, दहशतवाद हे त्यांच्या रोजच्या जीवनाचा भाग आहे. मुलं शाळेत जाऊ शकत नाही. आई वडिलांना खात्री नसते की त्यांचे मुलं परत येतील की नाही. आणि आपल्याला तर असं काहीच भोगावं लागत नाही. आपल्याला कधी देवाकडे मागावं लागत नाही की देवा आज मला सुखरूप ठेव. आपण शांत झोपतो, सुरक्षित फिरतो, मोकळेपणाने जगतो. हे शक्य झाले. शाळा, नोकरी, आपले मत मांडू शकतो. हे शक्य झाले तर स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानामुळे आणि आज सीमेवर लढत असलेल्या आपल्या वीर जवानांमुळे. पण आज हा स्वातंत्र्याचा अर्थ विसरला जातो आहे. जेव्हा आपण बातम्यांमध्ये वाचतो, फिर एक जवान शहीद हुआ, क्षणभर वाईट वाटतं आणि दुसऱ्या दिवशी परत विसरून जातो. अशा नवीन बातम्या आपल्या समोर येत राहतात, पण त्यामागे एक आयुष्य कायमचं हरवलेलं असतं. कधी विचार केलात का त्या घरातलं वातावरण कसं असतं, जिथे कोणीतरी सीमेवर तैनात आहे. सण नाही, आनंद नाही, फक्त प्रार्थना. फोन वाजला की कानात धरकी भरते. एक छोटासा कॉल म्हणजे त्यांच्यासाठी आनंदाचा क्षण आणि 2 दिवस रजा म्हणजे त्यांच्यासाठी एक सणच असतो. पण कधी कधी सैनिक हातात तिरंगा घेऊन परत येत नाही, तर त्याच्या पार्थिवावरच तिरंगा असतो. जर आपला तिरंगा बोलू शकला असता तर म्हणाला असता, माझं काम होतं अभिमानाने फडकणं, पण आजकाल मला अधिक गोळा वापरलं जातं, तर ते शहीद जवानांच्या पार्थिव झाकण्यासाठी. आज स्वातंत्र्य दिन म्हणजे सुट्टी, व्हॉट्सअप स्टेटस आणि आउटिंग. हुर्रे, यावेळी लोक करणार आहे असं म्हणत आपण खुश होतो. पण खरंच फक्त व्हॉट्सअप स्टेटसवर आपली जबाबदारी पूर्ण होते का? जेव्हा एखाद्याचं वाढदिवसाचं आमंत्रण असतं किंवा फ्रीमध्ये जेवणाचा कार्यक्रम, मग काय 100% हजेरी असते. पण स्वातंत्र्य दिनासाठी मोजकेच, तेही औपचारिकतेसाठी आपल्यासाठी या शहीद हुतात्म्यांनी एखादी वस्तू नव्हे तर स्वतःचं संपूर्ण आयुष्याचं बलिदान दिलं. आता मला सांगा, आपण त्यांना काय दिलं? त्यांची आठवण काढणं तर दूरच, आपण स्वातंत्र्य दिन सुद्धा योग्य पद्धतीने साजरा करू शकत नाही. हा दिवस त्यांच्या त्यागाची आठवण करून देण्यासाठी असतो, केवळ व्हॉट्सअप स्टेटस लावण्यासाठी नव्हे. कधी स्वतःला विचारलं का, सैनिक वेगळा का? त्याच्या देशप्रेम कुठून येतं ते आपल्यामध्ये का नाही? काय फरक आहे? तो फरक आहे जागरूकतेचा. स्वतःच्या कर्तव्याबद्दल जागरूक असतो. तो देशासाठी मरण्याचेही स्वागत करतो. त्याला माहिती आहे की तो फक्त बंदूक
अभिमानाने जगत असतं. म्हणूनच पुढच्या वेळी स्वातंत्र्य दिनाची शुभेच्छा व्हॉट्सअप स्टेटसवर ठेवताना, झेंड्याला सलाम करताना किंवा एखाद्या सैनिकाला पाहताना क्षणभर थांबा आणि विचार करा. स्वातंत्र्य आपल्याला मोफत मिळालं नाही, कोणीतरी कुठेतरी त्यासाठी आपलं सर्वस्व गमावत आहे. म्हणूनच आज मी हे भाषण तुमच्या समोर मांडलं. अशा वस्तूंबद्दल ज्या आपण जाणतो पण गृहीत धरतो, आजपासून फक्त आदर नको, सन्मान करा, कृतज्ञतेने जगा. कारण देशासाठी मरण्यापेक्षा देशासाठी जगणं हे खूप मोठं कर्तृत्व आहे. स्वातंत्र्य म्हणजे केवळ हक्क नव्हे, ती जबाबदारी आहे. चला आजपासून एक निर्णय घेऊया, स्वतःमध्ये जागरूकता वाढवण्याचा, देशासाठी काहीतरी करण्याचा, स्वातंत्र्य जपण्याचा. जाणीव ठेवा, हे स्वातंत्र्य आपल्याला सहज मिळालं नाही. जपा ते, आदर करा त्याचा आणि पुढच्या पिढींपर्यंत पोहोचवा. चला आपण आपल्या तिरंग्याला सलाम करू, हृदयातून जय हिंद म्हणू आणि खऱ्या अर्थाने भारतीय हो. जय हिंद. भारत माता की जय. वंदे मातरम. धन्यवाद. नरेंद्र काटकर यांनी अत्यंत उत्कृष्ट